खेळाडूंसाठी आरक्षित खुर्च्या आहेत। गणेश क्रीडा मंडळ संघ जो आहे त्याच्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत। प्रेक्षक ज्या खुर्च्या तुम्ही घेऊन गेलाय त्या खेळाडूंसाठी खुर्च्या आहेत। मालवणवरनं कल्पेश रोगे मालवण संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। नमस्कार, वेलकम बॅक। जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। दोन विजयी संघांमध्ये ही लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे। अर्थात दोन्ही संघांमध्ये जर दोन खेळाडू पाहिले तर मालवणमधील बाबा परब क्रिकेट स्पर्धेची क्रिकेट स्पर्धा ज्या दोन खेळाडूंनी गाजवली, अर्थात त्यापासून जिथं वलय निर्माण झालं तो गौरेश नागवेकर आणि जयदीप भोंडिवले हे दोन खेळाडू बाबा परब क्रिकेट स्पर्धेतील नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज गौरेश नागवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू यावेळी झेल टिपण्याची नामी संधी, फ्लाइंग स्लिप मध्ये झेल आपल्याला पाहायला मिळाला होता, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर पाहायला मिळतोय। एकेरी धाव सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय। सलामीची विनीची जोडी कल्पेश जाधव आणि त्याच्या साथीला दुसरा सलामीवीर ऋतिक दिवाने ही सलामीची विनीची जोडी। पेडनेम एक्सप्रेस वेगवान गोलंदाज गौरेश नागवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी फुलर लेनचा चेंडू अर्थात मिड विकेट वरती चेंडू टोलवला जातोय। प्रजेश रावले चेंडूचा पाठलाग अर्थात खेळपट्टी सुसाट पाहायला मिळत आहे। आउटफील्ड चेंडू सीमापार मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चौकार। होते दोन संघांमध्ये देव 11 मालवण विपक्ष गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय। ऋतिक दिवाने एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडलं होतं। सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 5 धावा प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकली देव 11 मालवण क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण। पेडनेम एक्सप्रेस वेगवान गोलंदाज यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर। यावेळी चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती ताबा मिळवेल अर्थात फेकी होतंय। नॉन स्ट्राइक वरती संरक्षण मिळतंय दर्शन बांदेकर कडनं आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय तो नाममात्र 6 धावा धावफलकावरती बिनबाद। पहिला मॅजिक पॉवर प्ले षटक आपल्याला पाहायला मिळतंय। जय हनुमान मॅजिक पॉवर प्लेचं षटक 38 सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात। मिड ऑन मिड ऑफ त्याचप्रमाणे शॉट एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंट शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग आणि शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक। यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय अर्थात या संधीचा फायदा उठवत खणखणीत चौकार पाहायला मिळतोय। मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चौकार। सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा बिनबाद धावफलकावरती कल्पेश जाधव याच्या बॅटमनना खणखणीत चौकार पाहायला मिळतोय। गौरेश नागवेकर दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने। यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला तो फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय अर्थात एकेरी धाव ही कल्पेश जाधवच्या खाती जमा होताना दिसत आहे। एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलक पाहायला मिळतोय। पहिलं षटक समाप्त होताना दिसत आहे। 11 धावा बिनबाद धावफलकावरती। जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अर्थात डे नाईट ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दुसरी रजनी आतापर्यंत दोन संघ या स्पर्धेची सेमीफायनल गाठतायत। एक राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी क्रिकेट संघ तर दुसरा AAIS बिचोली गोवा क्रिकेट संघ।
आजच्या रजनीमध्ये आपल्याला दोन संघ मिळतील. त्यामधील या दोन संघ दरम्यान एक संघ आपल्याला तिसरा संघ असेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. अर्थात तो कुठचा संघ असेल, गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी की देव 11 मालवण क्रिकेट संघ, हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मध्यम गतीचा गोलंदाज अर्थात फिरकी गोलंदाज डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला. पायस सालमेडा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू अर्थात पायचीच पेल दाद दिली जात आहे पंचांकडनं. पहिली शिकार प्राप्त करताना दिसतोय. अर्थात मासा इथं मोठा मासा गळ्याला लागताना दिसतोय. गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाचा पहिला गडी बाद, पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू देव 11 मालवण क्रिकेट संघाला. बंडवाडी क्रिकेट संघ आपण पाहतोय. शहापूर ठाणे येथील हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन खेळाडू या संघाचे आपल्याला आयकॉन पाहायला मिळत आहेत. रोहित नार्वेकर मुंबई आणि शुभम शेळके पुणे असे दोन खेळाडू या संघामध्ये आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला संघ पाहिला देव 11 मालवण क्रिकेट संघ, तर दोन आयकॉन खेळाडू आउटस्टेशन खेळाडू गौरेश नागवेकर पेडणे आणि दुसरा सूर्या गावकर. बाली बांगरे नवीन फलंदाज मैदानावरती पावले टाकताना दिसतोय. पहिला गडी बाद हा पायचीच्या स्वरूपात पहिली सफलता पायस सालमेडा आपल्या गोलंदाजीवरती मिळवून देतोय देव 11 मालवण क्रिकेट संघाला. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लेनचा चेंडू अर्थात चेंडू खोदून काढला जातोय. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय डीप लॉंग ऑफ वरती. दर्पण आचरेकर जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल एकेरी धाव घेण्याची संधी बाली बांगरे याला प्राप्त होताना दिसत आहे. एकेरी धावसंख्येने बाली बांगरे आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्या एकने पुढे सरकली 12, एक गडी बाद. ऋतिक यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न, जी चूक पहिल्या फलंदाजाने केली. अर्थात रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद नाहीतर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न हा आघाडीचा सलामीवीर ऋतिक देवाने याचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर वन गती परिवर्तन गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळत आहे. कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला तर कधी चेंडूवरती गती कमी करतोय आणि गोलंदाजी मध्ये वैविध्यतापूर्ण ही गोलंदाजी पाहायला मिळते. पायस सालमेडा पूर्णपणे रोखून धरले आपल्या गोलंदाजीवरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. अवघी एक धाव खर्च करतोय पायस सालमेडा आणि एक गडी बाद करतोय. गोलंदाजीमध्ये कंबर कसताना दिसतोय देव 11 मालवण क्रिकेट संघाकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू हात खोलण्याची संधी, डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर, सुसाट चौकार. मिळतोय आणि चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या बदलली जात आहे. 16, एक गडी बाद. 16ला 1 प्रथम फलंदाजी करताना गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ. संघ मालक सन्मान श्री विद्या नकाशे यांच्या मालकीचा संघ हा पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या हिवी लोअर फुल टॉस चेंडू अर्थात परिणाम तोच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डीप स्कोर लेगला हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय पायस सालमेडा याच्या गोलंदाजीवरती.
2 षटक 12 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अर्थात 10च्या सरासरीने 20 धावा 1 गडी बाद प्रथम फलंदाजी करताना दिसतोय गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ. आघाडीचा सलामीवीर फलंदाज ऋत्विक दिवाने, तर त्याला साथ देतोय बाली बांगरे हा फलंदाज. यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने बाली बांगरे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आउटस्टेशन खेळाडू, आयकॉन खेळाडू देव 11 मालवण क्रिकेट संघाचा सूर्या गावकर. दोन षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा 1 गडी बाद. दोन्ही संघांसाठी खूप महत्वपूर्ण लढत असेल. जो संघ सामना जिंकेल हा तिसरा संघ असेल या स्पर्धेतील जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सूर्या यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. एकेरी धाव ही वेगाने पूर्ण झाली. अर्थात फेकी ही होताना दिसतंय स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 21 1 गडी बाद. 21 ला 1 फलंदाजी करतोय गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ. गतवर्षीचा विजेता संघ, चॅम्पियन संघ. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अर्थात फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय गोलंदाज सूर्या गावकर कडकडनं. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे. प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू दिला जातोय. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो तुम्हाला पुन्हा वापरता येईल, मात्र अनसक्सेसफुल झाला तर तुमचा रिव्ह्यू लॉस होईल. फेअर डिलिव्हरी. चेंडू निर्धाव गल्ला जातोय सूर्या गावकरच्या गोलंदाजीवरती. अर्थात रिव्ह्यू लॉस होतोय आपलं गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. मध्यम गतीचा गोलंदाज डावकर शैलीचा सूर्या गावकर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फुलर लेनचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. संपर्क अचूक न होता एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. अर्थात दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. गौरेश नागवेकर वेगाने चेंडूवरती येतोय आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त होताना दिसतंय. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. 22 1 गडी बाद. 22 ला 1 दोन्ही संघ विजयी संघ पाहायला मिळत आहेत. प्राथमिक फेरीमध्ये विजय संपादन केला आणि गाठ पडली ती या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये. वेगवान चेंडू चकवतोय. वेग भन्नाट होता. वेगासोबत अचूक लाईन अँड लेंथ पाहायला मिळतोय सूर्या गावकर याच्या गोलंदाजीवरती. फलंदाजाला निशब्द करून ठेवतोय आपल्या गोलंदाजीवरती. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. फलंदाज बाली बांगरेकडे. निर्धाव चेंडू गल्ला जातोय. तिसरं षटक पाहायला मिळत आहे मालवण क्रिकेट संघाकडनं. याही वेळी गुड लेंथ वरचा चेंडू उसळी प्राप्त करताना दिसतोय. फलंदाज यावेळी बाली बांगरेला चेंडू चकवतोय. यष्टीरक्षक यावेळी विशाल लुडबे याच्या हातामध्ये विसवताना दिसतोय. अर्थात हा दुसरा चेंडू निर्धाव गल्ला जातोय. रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती. वेग भन्नाट पाहायला मिळतोय सूर्या गावकरच्या गोलंदाजीवरती. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये फटका निघतोय. एकेरी धाव वेगाने पूर्ण केली. दुहेरी धावांकडे प्रयत्न, अर्थात क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं अडकळतोय गौरेश नागवेकर. विलंबाने फेकी होते आणि विलंबाने झालेल्या फेकीचा फायदा उठवत बाली बांगरे आपला संघ साथीदार ऋत्विक दिवाने सहित दुसरे धाव पूर्ण करताना दिसतोय. 2 धावा दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय. 24 1 गडी बाद. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. निम्मा षटकांचा खेळ समाप्त. 24 धावा एका गडीच्या मोबदल्यात 8च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. 2 षटकांचा विचार केला तर 20 धावा होत्या, मात्र या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय. गोलंदाजीमधील भेदकता पाहायला मिळते ती सूर्या गावकरच्या गोलंदाजीवरती. यावेळी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. अर्थात कालच्या रजनीमध्ये मानगाव मैदान ज्याने आपल्या खेळाने गाजवलं तोच वेगवान गोलंदाज यावेळी दर्शन बांदेकर सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी वेग भन्नाट अचूक लाईन अँड लेंथ पकडतोय. अर्थात चेंडूला स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय तो फलंदाज ऋत्विक दिवानेचा. आतापर्यंत 8 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत.
राईट हॅम राऊंड विकेट दर्शन. याही वेग भन्नाट अर्थात वल्लव रे नाकवा वल्लव. ही परिस्थिती वेगाचा अंदाज येत नाही. तो फलंदाज ऋत्विक देवानेला सलग दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकरचा विचार केला तर वेग भन्नाट आहे आणि वेगासोबत अचूक लाईन अँड लेंथ पकडतोय आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी मात्र लाईन अँड लेंथ वरनं भरकटतोय दर्शन. डावी एसटी सोडून जाणारे चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा ओळखले जाते तो चेंडू पाहायला मिळतोय दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवरती. पावशतक फलकावर लागतंय. 25 एक गडी बाद प्रथम फलंदाजी करताना. यावेळी फुलर लेनचा चेंडू अर्थात इथं मात्र धावचित करण्याची संधी होती. त्यानंतर मात्र दर्शन बांदेकर कडनं थोडसा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि या संधीचा फायदा उठवत आतापर्यंत 2 धावा म्हणजे तिसऱ्या धावेसाठी इथं फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात दुसरी सफलता देव 11 मालवण क्रिकेट संघाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि या जयंतीनिमित्त आमच्या सर्व तमाम बांधवांना लाख लाख शुभेच्छा. राईट राऊंड विकेट दर्शन डीप अलॉंग द कार्पेटचा फटका येतोय. चेंडू येतोय डीप काऊ कॉर्नर वरती अर्थात क्षेत्ररक्षक यावेळी प्रयत्न करतोय चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी. दुसरा क्षेत्ररक्षक येतोय प्रजेश रावले आणि चेंडूवरती ताबा मिळवून फेकी करताना दिसतोय. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलक पुढे सरकला. 29 2 गडी बाद. रोहित नार्वेकर या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. यावेळी लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती अर्थात फेकी होत आहे. ती फेकी अचूक नव्हती. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे पाहायला मिळत आहेत. 2 धावा दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 2 गडी बाद 31 धावा. बाली बांगरे स्ट्राइक एंडच्या दिशेने तर नॉन स्ट्राइक एंड वरती चतुर नार्वेकर. यावेळी आकुटप्प्याचा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न मिड विकेट बाउंड्री वरती सुरेख झेल म्हणावं लागेल. तिसरा गडी बाद होतोय गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाचा. बाली बांगरे बॅक टू द पॅव्हलियन. गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू आउटस्टेशन खेळाडू शुभम शेळके मॅन फ्रॉम पुणे याची पावलं मैदानाकडे पाहायला मिळत आहेत. मोठ्या आशा अपेक्षा असतील अर्थात चतुर नार्वेकरला साथ देण्यासाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय शुभम शेळके. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर अर्थात ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती ज्याला पेंडेम एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं आणि बाबा परब मित्रमंडळ मालवणची क्रिकेट स्पर्धा ज्याने सुपर ओव्हर मध्ये गाजवली होती तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गौरेश नागवेकर. रोहित नार्वेकर आणि शुभम शेळके हे दोन्ही आयकॉन खेळाडू. स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक प्रणिलजी शेटिये यांचं आगमन झालंय. प्रणिलजी शेटिये कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. कासाटे गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक प्रणिलजी शेटिये आपण मुख्य व्यासपीठावरती या.
जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 31-3 पाचव्या षटकाचा खेळ सुरू होतोय. यावेळी फुलर लेनचा चेंडू अर्थात ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मिडॉनला पार करत अर्थात लॉंगन वरनं दर्पण आचरेकर वेगाने येतोय. चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकेरी धाव आणि ज्या एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. 32-3 गडी बाद. 32-3 दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाचे हे दोन आयकॉन खेळाडू. समोर आयकॉन खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोमंतक भूमीतील टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव गौरेश नागवेकर. क्षेत्ररक्षण सजवतोय. मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, लॉंग ऑन बाउंड्री, लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे कव्हर मधचा क्षेत्ररक्षक, स्वीपर कव्हरवरती पॉइंट आणि फ्लाइंग स्लिप मधचा क्षेत्ररक्षक यावेळी गलीच्या दिशेने पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट फाईन लेग ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल शुभम शेळकेसाठी. यावेळी मधल्या शिवरचा चेंडू अर्थात थोडीशी चेंडू शरीरवेदी आपल्याला पाहायला मिळतोय. दुखापत होत आहे खेळाडूला. गौरेश नागवेकरचा चेंडू थोडासा खाली राहतोय. प्रयत्न होता थोडासा ऑनसाइडला खेळण्याचा, प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय गौरेश नागवेकरच्या गोलंदाजीवरती. शुभम शेळके याला दुखापत होते. अर्थात ही दुखापत मोठी असू नये. पुन्हा त्याच ताकदीने त्याच उत्साहाने हा खेळाडू खेळावा. दोन विजयी संघांमध्ये आपण लढत पाहतोय. प्राथमिक फेरीच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाने विजय प्राप्त केला आणि खऱ्या अर्थाने या दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये गाठ पडली. ती देव 11 मालवण विपक्ष गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी या दोन संघादरम्यान. देव 11 मालवण क्रिकेट संघ पाहिला तर देवली गावचे सरपंच प्रथम नागरिक सन्मान श्री श्यामजी वाकर यांचे सुपुत्र आदित्य वाकर आणि देवबाग गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान श्री उल्हाजी तांडेल आणि त्यांचे सुपुत्र चिन्मय तांडेल यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देव 11 मालवण क्रिकेट संघ. अर्थात खेळाला पुन्हा सुरुवात होताना दिसतंय आणि त्याच आत्मविश्वासाने उत्साहाने खेळण्याचा प्रयत्न असेल शुभम शेळके मॅन फ्रॉम पुणे. गौरेश यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅटची किनार घेतोय. चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. सुनील मालवणकर जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवेल एकेरी धाव शुभम शेळकेच्या खाती जमा होत आहे आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 33-3 गडी बाद. 33-3 स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय www.tenniscricket.in. त्यांची पूर्ण टीम. यावेळी डावखरा शैलीचा फलंदाज अर्थात चतुरला चतुराई दाखवावी लागेल फलंदाजीमध्ये. राईट आर्म राऊंड विकेट गौरेश. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू मोठा फटका निघतोय. डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. ताकद, नजाकत आणि सौंदर्य. चेंडू सीमा पार. षटकार. चेंडू अर्थात नावाप्रमाणे चतुर कामगिरी पाहायला मिळत आहे ती चतुर नार्वेकरची. चेंडू सरळ भिरकावून दिला जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावेने सांघिक धावसंख्या वेगाने बदलली. 39-3 गडी बाद. 39-3 प्रथम फलंदाजी करताना गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ. यावेळी फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मिड ऑफला पार करतोय. लॉंग ऑफला दर्शन बांदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघाल्यानंतर स्ट्राईक रोटेट करतोय चतुर नार्वेकर. 40 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि आयकॉन खेळाडू गौरेश नागवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय स्वीपर कव्हर वरती. सचिन आचरेकर जोपर्यंत चेंडूची फेकी करेल इथं मात्र एकेरी धावेची पावलं दुहेरी धावांकडे पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहिलं तर संरक्षण नव्हतं, बॅकअप नव्हतं. यष्टीरक्षक विशाल लुडबे चेंडू हातातल्या हातात थांबवतोय
आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती। प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ 42-3 गडी बाद। स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 1 लाख रुपयांची नगद राशी व चमचमती लखलखती ट्रॉफी, 1 लाख रुपयांची नगद राशी कॅश प्राइज देखील प्रथम क्रमांकासाठी दिलं जाईल। आणि आपल्याला पुरस्कृत केले संकेत सत्यवान पाताडे आणि जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलं आहे। द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 व आकर्षक चषक, त्यामध्ये 50,000 रुपयांची जी नगद राशी आहे ती आपल्याला पुरस्कृत केली आहे। कासाडे गावचे माजी सरपंच आणि प्रसिद्ध उद्योजक संतोषजी पारकर साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत करण्यात आले। उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांसाठी प्रत्येकी 20,000 रुपये, त्यामध्ये पहिल्या पराभूत संघाला 20,000 रुपयांचे कॅश प्राइज श्री संजय दत्ताराम पाताडे प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून, आणि दुसऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघासाठी 20,000 रुपये कैलासवासी मनोहर उर्फ जीजी पाताडे यांच्या स्मरणार्थ पाताडे परिवार यांच्याकडून। पहिल्या चेंडूवरती झेल सुटला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दर्शन बांदेकर उलट दिशेने जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न, अंदाज चुकला जातोय, झेल मायभूमीला स्पर्श होतोय, एकेरी धाव, त्यानंतर दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न, मात्र दर्शन बांदेकर इथं काम तमाम करतोय। धावचीच्या स्वरूपात चौथा गडी बाद होतोय गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाचा शुभम शेळके बॅक टू द पॅव्हलियन। तुमच्यामुळेच ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला संपन्न करता येते। आणि खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांचे, युवकांचे आणि त्या युवकांना मार्गदर्शन करणाऱ्या वाडीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करावे लागतील। वाडीतील सर्व वरिष्ठ मंडळींनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली युवकांनी केलेली कठोर मेहनत, परिश्रम याच्या जोरावरती हा भव्य दिवस सोहळा तुम्हाला जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आणि कासार्डे गावातील आणि पंचक्रोशीतील तमाम दानशूर व्यक्तिमत्वांची मिळालेली मदत, त्यांचं सहकार्य, या सर्वांमुळेच आपण हा भव्य दिव्य सोहळा कासार्डे गावामध्ये संपन्न करतो आहोत। त्याबद्दल सर्वांचं जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने मनापासून आपण ऋण व्यक्त करूयात। आणि उपस्थित मोठ्या संख्येने जे प्रेक्षक आले आहेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून, जिल्ह्याच्या बाहेरून, त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणच्या वतीने मनापासून धन्यवाद। चतुर नार्वेकर सारखा फलंदाज यावेळी माघारी परतताना दिसतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने उंची प्राप्त केली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल दर्जाचा शतरक्षक प्रजेश रावलेच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि गडी बाद होतोय गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाचा। श्रावण डोंगरे याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज शुभम ठाणगे हा नवीन फलंदाज मैदानात पावले टाकताना दिसतोय। 45-5 गडी बाद, 45ला 5 प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकली देव 11 मालवण क्रिकेट संघाने। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि गोलंदाज यावेळी कंबर कसताना दिसत आहेत। अर्थात गौरेश नागवेकर, त्यापाठोपाठ पायस सालमेडा, सूर्या गावकर आणि सर्वच्या सर्व गोलंदाज चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत। एक धावफलक थोडासा रोखून धरलाय गोलंदाजीवरती देव 11 मालवण क्रिकेट संघाकडनं। शेवटचं षटक, या इनिंगची सांगता करणारं, इतिश्री करणारं षटक
दर्शन बांदेकर देव इलेव्हन मालवण क्रिकेट संघाचा कर्णधार ती जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलताना दिसतोय आणि पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी वेगवान चेंडू बनावं लागेल. डीप अलॉंग द कार्पेटचा फटका. यावेळी क्षेत्ररक्षण करतोय गौरेश. क्षेत्ररक्षक अडखळतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न आणि खराब फेकी पाहायला मिळत आहे. मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय याचा थांग पत्ता सुद्धाही लागत नाही. थोडंसं क्षेत्ररक्षण खालावतंय देव इलेव्हन मालवण क्रिकेट संघाचं. जिथं एकेरी धाव होती तिथं मात्र 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघासाठी. 48-5 गडी बाद. श्रावण डोंगरे स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू दर्शन बांदेकर राईट आर्म राऊंड विकेट. वेगवान चेंडू उजव्या यष्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे हात समांतर होत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप वेग भन्नाट होता मात्र वेगासोबत थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. अर्थात तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते देव इलेव्हन मालवण क्रिकेट संघाकडनं. www.tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच शहानिशा केली जाईल. चेंडू अतिरिक्त असेल की चेंडू फेअर डिलिव्हरी असेल. तिसरे पंच मंगेश धुरी आमच्याशी जोडले जात आहेत. जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी आजची दुसरी रजनी आपण पाहतोय. याची देही याची डोळा आणि 2 विजयी संघांमध्ये ही लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे. एका बाजूला देव इलेव्हन मालवण क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू अवांतर असेल म्हणजे चेंडू स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवरती. अतिरिक्त 1 धाव मिळत आहे. अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 49-5 गडी बाद. यावेळी भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अर्थात धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू निर्धाव गल्ला जातोय. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे दुसऱ्या इनिंग मध्ये 50 धावांचा पाठलाग करावा लागेल तो देव इलेव्हन मालवण क्रिकेट संघाला. 36 चेंडू 50 धावा हे विजयासाठी समीकरण असेल ते देव इलेव्हन मालवण क्रिकेट संघासमोर. 50 धावांचा विजयी पाठलाग होतोय की 49 धावांचा बचाव केला जाईल गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघाकडनं. कुठचा संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय आणि या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठतोय सेमीफायनल प्रवेश करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांचं आगमन झालंय. कृपया त्यांना आपण सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण या. जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एक्स ब्रँडची ट्रॉफी तुम्ही बघताय जय हनुमान क्रीडा मंडळासाठी खास बनवण्यात आली आहे आणि या चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीचा कोण हकदार होईल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. इनिंगचा जसा खेळ सुरू होईल अर्थात देव इलेव्हन मालवण क्रिकेट संघ 6 षटकांमध्ये 50 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि जसा इनिंगचा खेळ सुरू होईल आवाज ऐकूया मराठी मन्ना आमचे साथी समालोचक श्री अमोल जमदाडे सर यांचा.
धन्यवाद प्रदीपजी देऊलकर सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून स्वागत करतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन ट्रॉफी 2025चा हा थरार तुम्ही अनुभवताय. आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी, जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक. आमचे कॅमेरेमॅन जे आहेत ते नक्की आमच्या प्रेक्षकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर करतील. प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत आमचे कॅमेरेमॅन आहेत ते नक्की जातील. महिला वर्ग देखील महिला कक्षामध्ये आपण पाहतो आहोत. अमोलजी, या स्पर्धेसाठी आपले जवळचे मित्र सन्मानसाहेब बाबू भांडे यांच्याही शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत. त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार. प्रेक्षक आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती प्रेक्षकांची अलोट गर्दी. सामना चौथा चालू आहे आणि चौथा सामन्यापर्यंत आजच्या रजनीमध्ये 1,04,000 प्रेक्षकांनी आपली ही स्पर्धा पाहिली आहे. एकदा जय हनुमान क्रीडा मंडळाची स्पर्धा आवडली असेल तर नक्की टाळ्यांचा कडकडाट करा. कासार्डे गावच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठणने आयोजित केलेली ही स्पर्धा अतिशय कठोर परिश्रम या स्पर्धेसाठी सगळ्या युवकांनी घेतलेत, वाडीमधील ज्येष्ठ मार्गदर्शकांनी घेतलेत. संपूर्ण कासार्डे गावातील आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांनी वेगवेगळ्या वाडीमधून सगळे सहकारी आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. सामन्याला सुरुवात होणार आहे. लक्ष्य आहे 50 धावांचं. विजयासाठी 49 धावा फलकावरती बनवलेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट टीमने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय देव 11 मालवण क्रिकेट टीमला विजयासाठी 50 धावा बनवायच्या आहेत. मालिकेमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 1-1 सामना जिंकलेत. त्यामुळे या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ आपल्याला मिळेल. या अगोदर कालच्या रजनीमध्ये राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीम आणि त्याचबरोबर AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट टीम उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहेत. जयदीप भोंडिवडेचा पहिलाच फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. संजीवनी चौकार चौकार चौकार. स्ट्रायकिंग इनला आपण फलंदाज पाहतोय गौरेश नागवेकर, मॅन फ्रॉम गोवा. गोवा राज्याचा हा बेस्ट ऑलराऊंडर आणि त्याने पुन्हा एकदा केला हल्ला डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारच्या पलीकडे षटकार. दीप महागडा ठरताना आपण पाहतो. याही वेळेला हवेत ये गेंद उड़ी और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. षटकार चौकारांची बोली भाषा. रोखावं कसं गौरेशला हा यक्ष प्रश्न आहे जेडी समोर. पाहतोय आपण ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ऑन साइडला एक जोरकस ताकदवर फटका फलंदाच्या बॅट मधून निघालाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे 16. सलग 2 षटकार ठोकलेत. आतापर्यंत सलग 3 षटकार दाजी नाईक आणि साईश झोरेने मालिकेमध्ये ठोकलेत. तिसरा फलंदाज आपल्याला मिळेल का गौरेश नागवेकर की त्याचा आक्रमकपणा थंडगार करेल. जेडीचा फुल टॉस यावेळेला आपण पाहिलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला रोखलंय. धाव घेण्याचा कोणताही प्रश्नच निर्माण झाला नाहीये. लक्ष्य आहे 50 धावांचं आणि या 50चा पाठलाग करत असताना गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये देव 11 मालवण
चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून होतीये. एकेरी धावने टीमची धावसंख्या वाढेल 17. प्रथम स्ट्रायकिंग एंडला प्रजेश रावले येतोय आणि प्रजेशच्या प्रत्येक षटकारासाठी चौकारासाठी युवा प्रतिष्ठान कसाल श्री सचिन परब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. फक्त प्रजेश रावले साठीच हे कॅश प्राइज आहे. जेडी तयार. यावेळेला उडवला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. त्याच्या डोक्यावरून चेंडू काऊ कॉर्नर बॉडी लाईनच्या बाहेर. जय हनुमान चौकार. कसाल चे सचिन परब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त होईल. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलाय प्रजेश रावले. षटक क्रमांक 1 संपले आणि पहिल्या षटकात तब्बल फलकावरती धावा लागलेत 21 हा गणेशाचा क्रमांक आहे. कारण 21 मोदकांचा नैवेद्य आणि 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो. त्यामुळे 21 हा गणेशाचा क्रमांक आहे. प्रेक्षक आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती 31 चेंडू आणि 33 धावांची गरज. तीस चेंडू आणि 29 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. धाकावरती लागलेत. बिनबाद 21. षटक क्रमांक 1 संभले. लक्ष्य 50 है. त्यामुळे मेरिट के हिसाब से बल्लेबाजी मैदान के अंदर. ऑफ्टिक वरचा बॉल चांगला फटका. क्रिकेटिंग शॉट आपण पाहिले. कबसला विराट कोहली स्टाईलने खेळला हा बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगात 2 धावांची लहर पाहायला मिळते. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वाढेल. आतापर्यंत 23. 1 षटक 1 चेंडूचा खेळ देखील संपलाय. देव 11 मालवण क्रिकेट संघ मालवण तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. श्यामजी वाकर आणि उल्हासजी तांडेल यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देव 11 मालवण आणि दुसऱ्या बाजूला गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट संघ विद्याधर नकाशे आणि संदीप केसरकर यांच्या मालकीचा संघ आहे. संदीपजी केसरकर यांनी देखील खूप मेहनत या टीमसाठी घेतली आहे आणि कासार्डे गावचं प्रतिनिधित्व करणारा हा संघ गणेश क्रीडा मंडळ कासार्डे बंडवाडी. दुसऱ्या बाजूला मालवण तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा देव 11 मालवण. लक्ष्य आहे थोडं छोटं, मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं अजिबात नसतं. यावेळेला स्विच हिट चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. 500 रुपयांचा कॅश प्राइजचा मानकरी बॅटर ठरलाय प्रजेश रावले. जी तांडेल डान्स करत असताना आपण देखील पाहतो आहोत आणि ते खुश आहेत. यावेळेला ऑन साइडला चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. प्रजेश रावले ऑन फायर. षटकार. खेळलाय आणि पुन्हा एकदा 500 रुपयांचा कॅश प्राइजचा मानकरी सचिनजी परब युवा प्रतिष्ठान कसाल यांच्या माध्यमातून आतापर्यंत 1,500 रुपयांचं कॅश प्राइज प्राप्त केलंय. प्रजेश रावलेने 2 चौकार 1 षटकार देखील ठोकलाय. टीमची धावसंख्या वाढली आहे प्रचंड वेगात. 34. रिव्हर्सचा पवित्रा पुन्हा एकदा दाखवलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं जय हनुमान षटक, जे मॅजिकल षटक आणि त्यानंतरचं लगेचच षटक आपण पाहतोय अनिवार्य पॉवर प्लेचं, ज्या षटकात फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील. 2 टीमची धावसंख्या पुढे जाते 36 वरती. 1 षटक 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि समीकरण अगदी सोपं झालंय. येणाऱ्या 25 चेंडूंमध्ये
फक्त 14ची आवश्यकता. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. यावेळेला चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आली आहे पहिली विकेट. प्रजेश रावले बॅक टू द पॅव्हिलियन. केरकर, मालवण तारकर्ली, अमोलजी मेस्त्री देवगड आणि मंगेशजी धुरी मालवण दांडी हे आमचे ऑफिशियल्स या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं वर्क, खूप चांगलं काम आणि अचूक निर्णय ठाम मत यासाठी प्रसिद्ध असणार हे आमचे ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये श्यामजी वाक्कर सर, बादल चौधरी सर आणि प्रदीप देऊलकर सर आमच्या सोबत गुणलेखन करत आहेत. गणेशजी राहुल कसा आला यूट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण मालिका तुम्ही घर बसल्या देखील पाहताय. tenniscricket.in गौरवजी सावंत आणि आमचे सर्व कॅमेरामॅन यावेळेला ऑफस्टिकवरचा बॉल ड्राईव्ह केला. चेंडू डीप मध्ये चाललाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षकाची फेकी येईल डीप कोर पॉइंटच्या तोपर्यंत एकेरी धावेंचा कालावधी आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. फलकावरती धावा आले 37. येणारे चेंडू 23. धावा बनवायचे आहेत फक्त 13. गोलंदाज तयार. कल्पेश जाधवचा यावेळेला लेग स्टिक वरचा बॉल आणि त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग एरियामध्ये. दर्शन बांदेकर देवगड मालवण आणि त्याच पद्धतीने अनेक मिडबावच्या स्पर्धेमध्ये, कासाडेच्या स्पर्धेमध्ये, गोवा राज्यामध्ये मानगावची नुकतीच स्पर्धा हा खेळाडू खेळून आलाय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये आणि तरी देखील पहिली धाव प्रचंड वेगात दुसरीचा प्रयत्न होणार आहे. आणि दर्शनचे जी रनिंग आहे ते खूप जबरदस्त पाहायला मिळते. मोठी हाईट आहे आणि त्यामुळे विकेट मधलं जे अंतर आहे ते पटकन कापतोय. टीमची धावसंख्या 2 ने वाढते 40 वरती. देवबागला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे दर्शन बांदेकर. यावेळेला पुलर लेनचा बॉल गौरेश साडी जो आयकॉन खेळाडू आहे, गोवा राज्यामधून दाखल झालाय, गोवा राज्यातला बेस्ट ऑलराऊंडर आणि सातत्याने ज्यावेळेला कर्नाटक किंवा इतर ठिकाणचा विचार होतो, 2च बेस्ट ऑलराऊंडर सातत्याने लोकांच्या डोळ्यासमोर येतात आणि ते दोन्ही बेस्ट ऑलराऊंडर मैदानामध्ये आहेत. गौरेश नागवेकर आणि दर्शन बांदेकर. यावेळेला समोर स्टेट ड्राईव्हचा एक सुंदर फटका गौरेशच्या बॅटमधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकेरीच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग एंडला आले आहेत. समीकरण तुम्ही पाहताय 19 चेंडू 9 धावांची आवश्यकता. देव 11 मालवण क्रिकेट टीमला विजयासाठी. अकुट टप्प्याचा बॉल आणि त्याला खेळला मिड विकेटला. गॅप खूप मोठा आहे आणि हा गॅप चौकाराने पूर्ण केलाय दर्शन बांदेकरने. की मिळेल अशी महत्वाची लढत राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीमने कालच्या दिवशी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. AIS बिचोलीम गोवा क्रिकेट टीम प्रेक्षकांना ती देखील उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करते. विशेष सूचना आहे, उद्या शिवजयंती अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. 12 वाजून गेलेले आहेत आणि त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती आपण जल्लोषामध्ये साजरी करायचीच आहे. आपल्या राजाची जयंती, ज्या राजाने आपल्याला जगायचं कसं, वागायचं कसं हे शिकवलं. वयाच्या फक्त 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कोणतंही मंडळ जर आपण व्यक्तिगत स्थापन केलं तर ते लिमिटेड राहतं, मात्र आपल्या राजांनी स्थापन केलेली स्वराज्यासाठी त्यांची असणारी तळमळ, केलेली स्वराज्याची स्थापना प्रत्येकाला हवी हवीशी वाटली आणि ही स्थापना प्रत्येकाच्या मनामध्ये कायमची रुजून राहिली.
त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर जागर नक्की आपल्याला करायचं आहे. 350-400 वर्षानंतरही प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या राजांनी आपलं नाव अबाधित ठेवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूयात आणि करूयात त्यांच्या नावाचा जय जयकार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. धन्यवाद सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. नॉट आउट हा सिग्नल तिसऱ्या अंपायर यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतोय. विजयासाठी फक्त 2ची आवश्यकता आहे. देव 11 मालवण क्रिकेट टीमचे जे पाठीराखे आहेत ते प्रचंड खुश झाले आहेत. संघाचे जे मालक आहेत उल्हासजी तांडेल, श्यामजी वाक्कर ते देखील प्रचंड खुश झाले आहेत. दर्शन बांदेकर साठी यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर बॉल जेडीचा आणि पंचांनी कळवले की हा आहे अतिरिक्त बॉल. वाईट बॉल. टीमची धावसंख्या बरोबरीमध्ये आली आहे आणि या वाईट बॉल साठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. दाद मागितली आहे तिसऱ्या पंचांकडे. जेडीचा आपण चेंडू पाहतोय. हा एम ऍक्शन पाहायला मिळाले. चेंडू गुड लेंग स्पॉट वरनं पडल्यानंतर थोडासा बाहेर कट झालाय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन तुमच्यापर्यंत लगेचच येईल. जर पाहिलं तर जेडी खूप चांगला गोलंदाज आहे. मालवणचं टोपीवाला मैदान अक्षरशः या खेळाडूने गाजवलं होतं. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. 11 मार्च ते 15 मार्च शैलेजी लोके आणि भाईजी नरे आणि इतर त्यांचे सर्व सहकारी यांच्या कुशल नियोजनामधून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठी स्पर्धा 5 लाख रुपयांची ती देखील येते. फेअर डिलिव्हरी पंचांचा डिसिजन आलाय. यावेळी गोलंदाज तयार. चांगला बॉल फिरकी घेतली आहे. चाचपणी घेतली आहे. क्षमतेची परीक्षा घेणारा चेंडू. दर्शन बांदेकर मुंबई इंडियन्स क्रिकेट टीम मध्ये या खेळाडूने सराव शिबिरामध्ये देखील गोलंदाजी केली आहे. असा हा खेळाडू. याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले असतात. एक चेंडू आणि विजयासाठी या षटकामध्ये एक चेंडू बाकी आहे आणि तो देखील डॉट. जेडीचा निर्धाव चेंडू आपण पाहिलाय. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी धावा आवश्यक आहेत 2. एका बाजूला गोवा राज्यामधील बेस्ट ऑलराऊंडर गौरेश नागवेकर आणि त्याच्या साथीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बेस्ट ऑलराऊंडर दर्शन बांदेकर. या खेळाडूचे वेगवेगळे पराक्रम आहेत, रेकॉर्ड्स आहेत. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याची किमया त्याने कित्येक वेळा केली आहे आणि त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याने आपल्याला नक्की सांगितलं की मी 6वा षटकार का ठोकत नाही तर एखाद्या गोलंदाजाच्या मनाचं खच्चीकरण होईल आणि तो गोलंदाजी करायची सोडून देईल आणि त्यामुळेच मी 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकतो. परंतु 6व्या चेंडूमध्ये किती रुपयांचं बक्षीस लागलं तरी 6वा षटकार ठोकण्याचा प्रयत्नच करत नाही. असा हा खेळाडू दर्शन बांदेकर. यावेळेला एकच धाव ऑन साइडला फटका गौरेशच्या बॅटमधून निघालाय. दोन्ही टीमची धावसंख्या बरोबरीमध्ये आली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मालिकेमध्ये 1-1 सामना जिंकत दोन्ही संघ या फेरीसाठी पात्र ठरले आणि हा सामना जिंकणारा संघ थेट जाईल स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. तिसरा संघ आपल्याला मिळेल देव 11 मालवण विपक्ष गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी. मात्र पराभूत संघ या मालिकेमध्ये अजून एक संधी त्याच्यासाठी राखीव कारण या अगोदरचा एक सामना त्यांनी जिंकलाय. त्यामुळे गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट टीमला एक संधी नक्की मिळेल. समीकरण अगदी सोपं झालंय. विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती आहे देव 11 मालवण क्रिकेट संघ. विजयाची औपचारिकता बाकी आणि हीच पूर्ण करण्यासाठी गोलंदाज देखील तयार. यावेळेला ऑन साइडला चेंडू हवेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला मिड विकेटला आली आहे. विकेट. दर्शन बांदेकर आउट.
याची देखील प्रेक्षकांनी नोंद घ्या. 2 सेमीफायनलचे सामने आणि एक अंतिम मेगा फायनलचा सामना बरोबर 5:30 वाजता पहिला सामना सुरू होईल. अकुट्याप्याचा बॉल यावेळेला सुनील मालवणकरने बॉलला ड्राईव्ह केलाय डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय का पाहावं लागेल. विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आणि तीच आवश्यकता पूर्ण करणारा फटका सुनील मालवणकरच्या बॅटमधून. फक्त एकच धाव आली आहे. संघ जिंकलाय देव 11 मालवण. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर गणेश क्रीडा मंडळ बंडवाडी क्रिकेट टीमला अजून एक संधी नक्की आहे. तिसरा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला मिळालाय देव 11 मालवण. विजयी संघाचे मनापासून धन्यवाद. आतापर्यंत 3 संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहेत आणि जे देव 11 मालवण संघाचे पाठीराखे आहेत ते देखील प्रचंड खुश झाले आहेत. श्यामजी वाक्कर, उल्हासजी तांडेल, आपले मनापासून धन्यवाद. खूप चांगला संघ या स्पर्धेमध्ये आपण दाखल केलात. या सामन्याचा सामनावीर आपल्याला मिळणार आहे आणि त्याला देखील आपण सन्मानित करणार आहोत. 4था सामना संपन्न झालाय. फक्त शेवटचा 5वा सामना आजच्या रजनीमधील बाकी आहे आणि तोच सामना लगेचच आम्ही तुमच्या समोर कव्हर करणार आहोत.